व्यवसाय होता, दुधाचा व्यवसाय होता माझा. तर कमीत कमी 150 लिटर दूध काढायचो आणि इथनच आमची गरिबीतून सुरुवात झालेली आहे, याच गोट्यातून. तेव्हा एक कोबा पण नव्हता, काय नव्हता. तेव्हा पूर्णपणे मातीवर आम्ही स्वतः पिळायचो. 150 लिटर दूध मी स्वतः पिळायचो. निंबाळकर सरांच्या जिद्दीने आणि सरांच्या आशीर्वादाने आज पण अर्जुन घेतलाय आम्ही. असा मथुर आहे, अजून खरेदी होतील, घरी तस्कर आहे. कारण की त्या टायमाला जर माझ्या इज्जतीचा कुठेतरी प्रश्न होता, त्या टायमाला निंबाळकर सरांवर एवढं प्रेशर असून त्यांनी मुंबईमध्ये येऊन माझी इज्जत बाळगली होती. माझा म्हणजे नाव राखला होता. डोंगरिया असेल, बब्या असेल, बादल असेल, अशी सर्वच नामांकित बैल होती आणि ती सेमीफायनल म्हणजे फायनल होती. जो कोणी सेमीफायनल जिंकणार होता तोच फायनल जिंकणार होता. त्याच्यामध्ये ही परिस्थिती जाणून आली होती. तर नक्कीच माझ्या मथुरने तेव्हा लास्टच्या क्षणाला फक्त पायावर निकाल घेतला होता आणि नक्कीच तिथे निकाल फक्त पायावर ठेवला होता. आणि तेव्हा या मथुरने, माझ्या लाडक्या तुमच्या सगळ्यांच्या, मग हा माझा नंदी आहे ना, याच्यावर मी पाय ठेवणे शोभत नाही मला. त्याच्यामुळे मी कधीच चप्पल वगैरे हे बुट वगैरे घालत नाही, हे कोपऱ्यात फेकून देतो मी. कारण की हा देव आहे माझ्यासाठी ना, प्रत्येक नंदी माझ्यासाठी देव असणार. मी कोणाच्या पण चिकड्यावर चढू द्या एक प्रेमापोटी, पण मी कधी बुट घालून आणि चप्पल घालून चढत नाही. लंपी झाली होती मथुरला, हे पायाची अजून जखम आहे ना इथे, ते बेसक्यामध्ये. कारण की आपल्या हातावर इथे झालं तर ते बसताना फॉल्ट होतो, मग त्याच्यामुळे ती जखम अजून तशीच आहे. मेन जखम जी फुटली होती ती इथली पायावरची होती. ताई आहे निंबाळकर सरांची, फक्त आईला काल भाऊबीज घेऊन जाऊन आलो मी. अंकुरन दिदीला बघून सुद्धा आलो, त्यांच्याकडे भाऊबीज करून मग सकाळी 8 वाजता घरी आलो. त्यातून हरो काय जिंतो काय, आमच्या सर्व अपेक्षा शेवटपर्यंत हृदयात आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता असं काय राहिलेलंच नाहीये. त्या मथुरकडनं सच्चा माणूस आहे विनायक शेठ, आज नाव काढलंय म्हणून बोलतोय. त्या व्यक्तींची माझी कधी मुलाखत नाही झाली, नाही कधी भेटलो असेल तरी हाय हॅलोच केला असेल, दादा नमस्कार केला असेल त्या व्यक्तीला. पण तो व्यक्ती या क्षेत्रामध्ये चांगला आहे आणि खेळाडू आहे. खेळाडू वृत्ती त्याच्याकडे आहे ना, त्यांच्यात धमक आहे आणि रग आहे. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण साताऱ्याहून थेट आडिवली कल्याण म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहित आहे, जो बैल महाराष्ट्रभर गाजतोय असा मथुर बैल आणि राहुलबाई पाटील यांच्या घरी आलेलो आहे. घरी आपण घरातला व्हिडिओ दाखवून पुन्हा आपण फार्म हाऊस वरती मथुरची भेट घेण्यासाठी जाणार आहे की मथुर कसा आहे आता, किंवा बरेच दिवस बैल मैदानात दिसत नाही, ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही या माझ्या पाठीमागे, मी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज साताऱ्याहून आपण थेट आडिवली कल्याण या ठिकाणी आलेलो आहे. ज्या बैलानं बैलगाडी क्षेत्रामध्ये जबरदस्त असं काम केलं असा मथुर आणि मथुर बैलाचे मालक राहुल पाटील आडिवली कल्याण, त्यांच्या आपण फार्म हाऊस वर आलेलो आहे. आपण मथुरचं बघतोय, 1001 नावानं सगळीकडे फेमस असा बैल आहे आणि त्यांच्या आज आपण घरी आलेलो आहे. फार्म हाऊस वरती नंतर जाणार आहे, परंतु आता आपण सध्याला घरी आलेलो आहे. आपण घरी जाऊन संपूर्ण घर बघणार आहोत किंवा त्यांच्याशी थोडासा वार्तालाप करणार आहोत. बाबा नमस्ते. नमस्ते. या मित्रांनो, तुम्हाला घर दाखवणार आहे. घराला सुरुवात होते. राहुलबाईंचं हे घर आहे पहिल्या मजल्यावरती. आपण आता दुसऱ्या मजल्यावरती जाणार आहोत. मित्रांनो, बैलगाडी शर्यत हे लोकांना जगात किंवा कानाकोपऱ्यात पोहोचवणारं एक क्षेत्र आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामुळे अनेक लोकांची ओळख अखंड महाराष्ट्रभर झाली आणि त्यातीलच एक मथुर बैल आणि मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांच्या आपण घरी आलेलो आहे. दादा नमस्ते. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे. दादा नमस्ते. सर्वात प्रथम दीपावली जवळ आलेले, काय सांगचाल? आता मथुरच्या आपण फार्म हाऊस वरती तर तुमच्या जाणारच आहे, तत्पूर्वी लोकांना काय संदेश देताल, दीपावलीच्या काय शुभेच्छा देताल? सर्वप्रथम तुम्ही माझ्या घरी आले आज साताऱ्यावरून निवासस्थानावर. खूप आनंद वाटतोय, कारण की एक साताऱ्याचं आपला माहेर घर आहे, शर्यती क्षेत्राची पंढरी आहे आणि अखंड महाराष्ट्राला दिलेला जो माझ्या मथुरनी आणि मथुर मुले भेटलेला मला जो प्रेम आहे
त्या प्रेमावरती जेवढे पण माझे फॅन फॅमिली असेल, अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा मालक असतील, चालक असतील, शौकिंग असतील, सर्वांना मी दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय, माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि मथुरच्या वतीने. नक्कीच पूर्ण कुटुंब बसलेलं आहे. पलीकडे दादांची 2 मुलं, ताई आहेत आणि या दीपावलीच्या शुभ प्रसंगी आपण यांच्या घरी आज, खरं तर आपण कुठल्या बैलगाडी मालकांच्या घरी जाऊन कधी मुलाखत घेतली नाही, परंतु साताऱ्याहून आपण आज आडिवली कल्याण या ठिकाणी आलेलो आहे. दादा म्हटले फार्म हाऊस वरतीच जाणार होतो, परंतु 5 मिनिटं घरी या, एक आपुलकीच्या नात्यानं बोलवलं. बैलगाडी क्षेत्र आणि त्यानं जोडलेली लोक असतात. अजून आता आपल्या मथुरकडे इथून किती लांब आहे किंवा काय आपल्या जाण्यासाठी? आपण 20 ते 25 मिनिटांनी मथुरकडे जाऊया आपण आपल्या फार्म हाऊसवर, कारण की मथुर तिथेच असतो आपल्या फार्म हाऊसवर. मग आज म्हणजे प्रत्येक आपल्या इकडून साताऱ्यावरून, सांगलीवरून, कोल्हापूरवरून, जालना असो, नाशिक असो, प्रत्येक ठिकाणाहून जे पण माझे मित्रपरिवार येतात तुमच्यासारखे, नक्कीच घरी आल्यानंतर आम्हाला पण एक देवाच्या रूपात पाहुण्यांचा स्वागत करायला भेटतो. आनंद वाटतं का आपल्या घरी कोणी पाहुणे येतात आणि त्यांचा आपल्याला पाहुणचार करायला भेटतो. मित्रांनो बघा, कोणताही माणूस सक्सेसफुल होण्यामाग घरच्या लक्ष्मीचा हात असतो. आपल्या बरोबर ताई आहेत. ताई नमस्ते. नमस्कार. प्रथम आज बैलगाडी क्षेत्रामध्ये राहुल दादांचं तुम्हाला माहित आहे किंवा नाही माहित, परंतु बैलगाडी क्षेत्रात आज घराघरामध्ये राहुल दादांना अनेक मानणारे, अनेक फॅन फॉलोवर लोक झालेले आहेत. या बैलगाडी क्षेत्रातून आणि मथुरनं तुम्हाला काय दिलं? सर्वप्रथम आमच्या पूर्ण फॅमिलीकडनं आणि मथुरकडनं दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. नक्कीच ताई, तुम्हाला पण आमच्या निसर्गाची नाळ चॅनेल तर्फे शुभेच्छा. काय सांगचाल मथुर विषयी थोडस? मथुर विषयी बोलायचं बोललं तर मथुर हा आमचा एक फॅमिली मधलाच आहे आणि एक प्रकारे मुलासारखाच आहे आमचा. आणि मथुरने जेवढं आमचं नाव केलेलं आहे ते म्हणजे न विसरण्यासारखं आहे कधी. म्हणजे एकदम कुठली तरी गोष्ट आपण कशी जपून ठेवतो त्याप्रमाणे कुठेतरी आपण जपून ठेवू, एवढं. नक्कीच ताई, धन्यवाद. त्याचबरोबर 2 राहुल दादांचे येणाऱ्या पिढीतील शिलेदार आहेत, राहुलभाई पाटील यांचं छोट्या चिरंजीव आहेत. बाळा नाव सांग, एकदम जोरात सांगायचं. रणवीर राहुल पाटील. किती मध्ये शाळेला तू? दुसरीला आहे. आणि मथुर तुला आवडतो ना? जातोय ना मथुरकडे तू? नाही, शर्यत बघतो का ऑनलाईन? मी कधी 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 बघतोय. आणि काय तुला काय बनायचंय? फौजी. पप्पा देणार का फौजी बनवून तुला? देणार ना? मित्रांनो बघा, बैलगाडी क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहे, परंतु मुलाची इच्छा आहे फौज मध्ये जाण्याची. खरोखर चांगलं ध्येय. मोठ्या घरातील मुलं शक्यतो अशी इच्छा बाळगत नाही, परंतु याच्यासाठी आपण खरोखर मी तुला शुभेच्छा देतो. मी पण एक सैनिक आहे, मी पण एक ड्युटी करतो. नक्की तू फौज मध्ये जा, फौज मध्ये मोठा ऑफिसर हो. होणार ना? बघा मित्रांनो, चांगल्या प्रतिक्रिया आहे त्या. जोश आहे, जुनून आहे, राग आहे आणि तो देशासाठी व्हायचा आहे असा एक छोटा आपला शिलेदार. राजीव राहुल पाटील. मित्रांनो बघा, एकदम सोन्यासारखी फॅमिली. माझ्यातर्फे यांना मी दीपावलीच्या शुभेच्छा द्यायच्या. अजून आपल्याला भरपूर काही जाणून घ्यायचंय. राहुल दादा असतील किंवा आपल्याला मथुर विषयी भरपूर काही गोष्टी जाणून घ्यायच्यात. वेळ झालेला आपण फार्म हाऊस वरती बाकीच्या गोष्टी संपूर्ण जाणून घेऊया. मथुरच्या फार्म हाऊस वरती जाण्याआधी दादांच्या घरालाच लागून त्यांचा एक जुना गोठा आहे. त्यांना बोलता बोलता सांगितलं, पहिल्या म्हैशी या गोट्यामध्ये होत्या आणि या ठिकाणी 2 बैल बांधली मी आहेत. दादांकडून आपण त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दादा सर्वप्रथम नमस्कार. 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 काय आता इथं 2 बैल आहेत, तिथं 2 ठेवल्यात, तिकडे याचं कारण काय? एक आपला घर आहे इथे आणि घराच्या आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये, या घरामध्ये आपली नंदी पाहिजेत. मग त्याच्यामुळे हा आपला बाजी आणि तस्कर हे 2 नंदी आपण इथे ठेवलेले आहेत. आणि हा फक्त एक जो ऑफिस आहे ना, हा फक्त जे आपले बैल सांभाळण्यासाठी, या इथे बसण्यासाठी हे सर्व केलं होता. आपली लोक खूप जुनं. ना आधी इथे म्हशी असायच्या माझ्या. मी म्हशींचा व्यवसाय होता, दुधाचा व्यवसाय होता माझा. तर कमीत कमी 150 लिटर दूध काढायचो आणि इथनच आमची गरिबीतून सुरुवात झालेली आहे, याच गोट्यातून. तेव्हा एक कोबा पण नव्हता, काय नव्हता. तेव्हा पूर्णपणे मातीवर आम्ही स्वतः पिळायचो. 150 लिटर दूध मी स्वतः पिळायचो.
आणि पूर्ण गुजरातच्या डब्याच्या म्हशी असायच्या. त्याच्या आधी आमच्याकडे गावरान म्हशी असायच्या. आम्ही एक म्हशीपासून 15 ते 16 म्हशी तयार केल्या होत्या. म्हणजे तेव्हा नाजूक परिस्थिती होती, गरीब परिस्थिती होती आणि त्या गरिबीतून इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. नक्कीच बघा, एक वेगळं ऐकायला मिळालं. आजपर्यंत कधी तुम्ही मला कधीच ऐकलं नसेल की दादांना म्हशीच्या धारा पण काढलेल्या आहेत. त्यामुळे माणूस कुठला कुठं पोहोचू शकतो सांगू शकत नाही. कोण कष्ट असतं याच्या पाठीमागे. दोन्ही बैलांविषयी थोडीशी माहिती सांगा. याचं नाव काय? हा परिंदा तस्कर आहे. हा बुलढाण्यावरनं आणलेला आहे बिंजोडसाठी पलवायला आणि चांगला पलतोय. फेरा सुद्धा काढला आणि लाडका आपला सर्वांचा बाजी. आज बाजी थोडासा पायामध्ये लंगडतोय पण आम्ही त्याला आमच्या मुलासारखा सांभाळतोय, कारण की आज तो दुःखाच्या डोंगरावर आहे. आज ना उद्या बरा होईल त्याच्याच आशीर्वादाने. आज भले तो पळाला नाही तरी चालेल, पण आज तो दुःखात आहे. दुःखातून त्याला आपण बाहेर काढू. नाही पळाल तरी आपल्या घरात एक आपल्या घराची शान म्हणून बाजीला आपण सांभाळूया. आता पायाला त्याच्या सध्याला दुखापत आहे. हा 1 वर्ष झाला तरी आता खूप काही कव्हर झालाय. बाजी खूप चांगला झालाय. आता तो पळू नाही पळू शेवटपर्यंत. हा पळो नाही पळो पण त्याला आम्ही सांभाळणार, कारण की या परिस्थितीत त्याला सोडू शकत नाही. जर या परिस्थितीत मी आज त्याला बाजीला सोडला, आज पळत नाही, जर या परिस्थितीत मी सोडला, मला आयुष्यामध्ये कधीच नंदी लागणार नाही. त्याच्यामुळे त्याला आम्ही एक लहान मुलांसारखा, आमच्या सदस्यासारखा त्याला सांभाळू नये. कारण की आज बी सोन्या राजा जी हिंदकेसरी पुसेगावचा लास्ट मैदान झाला, दोन्ही साईडनं पब्लिकनं गट आणि सेमी काढली होती. ती गाडी मी पूर्ण खरेदी केली होती. त्यातून सोन्या इथेच होता. सोन्या आणि राजा इथेच सोन्याला अटॅक येऊन वारला. मग त्याच्यानंतर राजा एकटा होता, पण राजाला आज सुद्धा आम्ही सांभाळतोय. खोतमामाकडे आमचे वाडीचरणला. कोणताही बैल विकला नाही. नाही विकला नाही. आजारीकरण त्याचं केलेलं नाही. मग मामाला देतो आम्ही. मामा तिकडे चिखलकुट्याला वगैरे त्यांना 5,000 10,000चे पारितोषिक आपल्या बैलांमध्ये तिकडे येतोय ना. मामाचं चांगलं घर वगैरे चालतोय त्याच्यामध्ये. मग त्याच्यात आम्हाला पण आनंद होतोय ना, खुशी भेटते. आज पाठीमागे गेलो होतो मी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनात. तिरुपती बालाजीला गेलो होतो, तिथे उद्घाटन सुद्धा होता. मग तेव्हा मामाकडे गेलो होतो. आज पण जे आमचे जुने बैल आहेत ते पूर्णपणे असे लाईनशीर बघायला भेटले ना, आनंद वाटतोय त्यांना बघून. हा दावणीला नक्कीच दादा, बऱ्याच वेगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. आणि बघा मित्रांनो, बैलाला पायाला जखमी, त्याला पळता येत नाही म्हणून त्याला विकलाय, त्याच्यापासून काय मिळणं म्हणून त्याला विकलाय असं नाही. कारण तू दावणीला ठेवून आहे ती तरी लक्ष्मी आहे. आणि दादांच्याकडून आपल्याला त्या गोष्टी जाणून घेता आल्या. आता आपण तिथून किती आहे मथुरचा गोठा लांब? 20 मिनिटात पोहोचूया आपण आता. चला आपण आता निघणार आहोत गाडीतून, मथुरच्या गोठ्यावरती जाणार आहोत. मंडळी, आपण राहुल दादांचं घर बघितलं, घराशेजारी असलेला गोठा बघितला आणि आता आपण थेट ज्या ठिकाणी मथुर बांधला जातो, महाराष्ट्रातील भव्य आणि दिव्य एक बैलासाठी आणि बैला बरोबर येणाऱ्या लोकांसाठी फार्म हाऊस बांधलेले. वेळ झालेली रात्रीचे 8 साडेआठ वाजलेले, तरी पण आपण आता या ठिकाणी मथुरला बघण्यासाठी मला सगळ्यांना उत्सुकता लागली. कारण बरेच दिवसातून बैल आपल्याला बघायला मिळणार आहे. अनेक मैदानात आता काही दुखापतीमुळे बैल नव्हता. माझ्या बरोबर या आपण राहुल दादा पण आपल्या बरोबर आहेत आणि आपण थोडीशी मुलाखत घेणार आहे. थोड्या नंतर फार्म हाऊस सुद्धा कसं बांधलंय किंवा काय या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण घरी दादांचं घर बघितलं, घराशेजारी असणारा गोठा बघितला, परंतु ज्या ठिकाणी आज मथुर बांधला जातो, एक महाराष्ट्रातील चांगलं फार्म हाऊस त्याचं काम चालू आहे, ते फार्म हाऊस सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तत्पूर्वी प्रत्येकाला उत्सुकता लागली होती की बऱ्याच दिवसातून बघा तुमचं बैलावरती असणारं प्रेम कमेंटच्या माध्यमातून दिसून येत होतं. माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट येत होती, दादा मथुरला दाखवा, बरेच दिवसातून बैल दिसत नाही, बैल कुठे काय झालंय, अनेक गोष्टी तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारत होता. आणि आपल्या सर्वांच्या आग्रहा खातीर आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. आपल्या बरोबर राहुल दादा आहेत. दादा, आपण घरचा व्हिडिओ तर घेतला, परंतु आपण बघू शकता मित्रांनो मथुर काय आज किती दिवस झालं, बऱ्याच दिवसातून बैल मैदानात काल निघाला होता, परंतु बरेच दिवस झालं लोकांना बैल बघायला भेटला नाही किंवा मथुर का शांत आहे असं लोकांच्या कमेंट मध्ये येत आहे. सर्वप्रथम काल बिंदोडचा पहिलाच मैदान होता आणि सर्वांच्या प्रेमामुळे आणि सर्वांच्या आशीर्वादासाठी काल मथुर आपला बिंदोडमध्ये पळाला. दुखापतीमुळे काल
काही कारणाने मथुरची गाडी पराभव झाला आणि जे जितले होते पनवेलचे आमचं शर्यती क्षेत्र शहरी क्षेत्रातील जेवढा जी पंढरी असेल आपली ठाणा रायगड मुंबईमधील हा. त्यातून एक नामवंत जोडी आहे काल जिंकलेली आहे त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतोय आणि आजारातून बाहेर निघाला आणि आजारातून बाहेर निघाल्यानंतर मथुरला पळवायचं कारण फक्त एकच का जे मथुर फॅन फॅमिली आहे जो आपला फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांना मथुरला लवकरच पळताना बघायचा होता तर आम्ही लवकरात लवकर मथुरला थोडीशी घाई केली पळवायची कारण की सराव नव्हता एकच फेरा काढला होता 3 महिन्यातून आणि पायाची जखम सुद्धा ओढली आहे 70% मथुर कव्हर झालेला आहे पण अजून मथुरला फेरे वगैरे या सगळ्या गोष्टींची गरज आहे सरावाची आणि आता तुम्ही बघताय अजून अंगावर तसेच डाग आहेत यातून निघायला अजून काय झालं म्हणजे तुम्ही जखम म्हणताय माझ्या मते लंपीचं सुद्धा त्याच्या अंगावरती डाग दिसतात लंपी झाली होती मथुरला हे पायाची अजून ही जखम आहे ना इथे ते बेसक्यामध्ये कारण की आपल्या हातावर इथे झालं तर ते बसताना फॉल्ट होतो मग त्याच्यामुळे ती जखम अजून तशीच आहे मेन जखम जी फुटली होती ती इथली पायावरची होती त्याच्यामुळे ती पायावरची जखम तशीच आहे आम्ही योगायोगाने थोडीशी घाई केली मथुरला पळवायला ठीक आहे असू द्या हारजीत तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण शेवटी जिंकणाऱ्याचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे 4 वर्ष सलग आपण जितत राहिलोय आणि काही कारणाने हारजीत होत राहते पण आपल्या माध्यमातून आपली चांगली भूमिका आपण ठेवली पाहिजे हा अर्जुन मथुर नंतर आपण अर्जुनकडे पण जाणार आहे म्हणजे लोकांच्या आग्रहा खातीर काल मैदानात काढला एक फेरा बी पडेल सराव बी होईल म्हणून हो जरी बघा हार झालं तरी समोरच्या व्यक्तींच्या ज्यांची जीत झाली त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लंपीत किती दिवस झाला दादा किंवा काय लंपीत आजारात कमीत कमी 15 ते 20 दिवस गेले पण हा आजार आतून निघालेला असतो कारण की याचा आजार आपल्याला पहिले काय वाटतंय जेव्हा त्याच्यावर डास वगैरे बसल्यासारखे फोड्या वगैरे तयार होतात ना पण ते असं वाटतंय की 10 दिवसात आपलं बैल ओके होते पण ते नंतर आहे ना आतमधून मासातून निघालेले ते फोडे असतात आणि ते उपटून बाहेर निघतात जेव्हा निघतात ना तेव्हा एवढे एवढे होल असतात अंगामध्ये 1 इंच 1.5 इंच होल असतात मग तेव्हा समजते का हा आजार खूप मोठा आहे याच्या आधी वाटला नव्हता का आजार हा मोठा आहे पण अक्षरशः जेव्हा एक कुठेतरी मोठी फोडी येते आणि ती फुटून जाते आपोआप त्यातून लस निघते रेग्युलर तेव्हा खूप त्रास होतो आणि तो त्रास मी मथुरला जवळून बघितलेला आहे ते पायामध्ये अजून पण जखम इथे राहिलेली आहे मग त्याच्यामुळे थोडीशी घाई केली असू द्या काय हरकत नाही पण लोकांच्या ज्या प्रेमापोटी मथुरला बघायचं होतं सर्वांना खूप कमेंट्स आणि खूप जेवढं फॅन फॅमिली कुटुंब आहे ते बोलत होते आणि त्यांच्या आशीर्वादाने लवकरच कमबॅक करेल मथुर मित्रांनो बघा तुमच्या सर्वांची इच्छा होती मथुरला बघण्याची बैल तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी आता बैल पुन्हा एक कव्हर झालेला आहे आणि लवकरच कमबॅक करल असं दादांना सांगितलेलं आहे जी आपली मैदान असतील घाटावली किंवा बिनजोड असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये या बैलानं नाव गाजवलंय मोठं जे वडकीला मैदान झालं होतं सगळ्यात मोठं मैदान 2 पिकअप मिळाल्या होत्या त्या मैदानातला काय क्षण सांगताल फक्त पायावरती एकदम अटीतटीच्या गाड्या होत्या मथुरनं तुमच्यासाठी पाय टेकवला होता हो कारण की आज डोंगरिया असेल बब्या असेल बादल असेल अशी सर्वच नामांकित बैल होती आणि ती सेमीफायनल म्हणजे फायनल होती जो कोणी सेमीफायनल जिंकणार होता तोच फायनल जिंकणार होता त्याच्यामध्ये ही परिस्थिती जाणून आली होती तर नक्कीच का माझ्या मथुरने तेव्हा लास्टच्या क्षणाला फक्त पायावर निकाल घेतला होता आणि नक्कीच तिथे निकाल फक्त पायावर ठेवला होता आणि तेव्हा या मथुरने माझ्या लाडक्या तुमच्या सगळ्यांच्या तेव्हा अखंड महाराष्ट्राने तेव्हा खूप प्रेम दिला होता त्या भारत केसरी पासून आणि काही क्षण असे आहेत का जेव्हा दुखाचा डोंगर कोसळतो जेव्हा काही विरोधक असतील पुढे पराभव झालेला असेल पण त्या पराभवातून कमबॅक करून मला लवकरच दिलेलं आहे मथुरने म्हणजे माझं कसं असतं म्हणजे बोलण्याचं उदाहरण का आपल्याला म्हणजे ज्याच्याशी शर्यत झाली का त्याच्याशी नंतर करणं हे काय आपलं हेतू नसतं पण बिनजोडमध्ये असं असतं का आज शर्यत झाली तर उद्या चान्स देणं असतं का प्रत्येक बैलगाडा मालक एक बैल चेंज करतो मुंबईच्या रूलनुसार पण आम्हाला आतापर्यंत कोणी चान्स नाही दिली फक्त आम्हाला चान्स दिली ती आपले दावडीवाले असतील सोनारपाड्याचा वरदान असेल त्या लोकांनी आम्हाला चान्स दिली आणि त्यांच्याशी सुद्धा शर्यत करून आम्ही जिंकलो होतो
त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो का त्यांनी आम्हाला चान्स दिली आणि त्यामध्ये आम्ही शर्यत जिंकलो होतो. आधी पराभव झाला होता आमचा, पण निंबाळकर सरांच्या जिद्दीने आणि सरांच्या आशीर्वादाने आज पण अर्जुन घेतलाय आम्ही. असा मथुर आहे, अजून खरेद्या होतील, घरी तस्कर आहे. कारण की त्या टायमाला जर माझ्या इज्जतीचा कुठेतरी प्रश्न होता, त्या टायमाला निंबाळकर सरांवर एवढा प्रेशर असून त्यांनी मुंबईमध्ये येऊन माझी इज्जत बाळगली होती, माझा म्हणजे नाव राखला होता त्या टायमाला. म्हणून मी जोपर्यंत या क्षेत्रात आहे तोपर्यंत निंबाळकर सरांचं नेहमी नाव घेत राहील. नक्कीच. आता तुम्ही अनावधानानं निंबाळकर सरांचं नाव काढलं, त्यांच्या पत्नीला ताई किंवा बहीण मानलेलं आहे, लवकरच भाऊबीज आलेली आहे, तुम्ही गेला जाणार कालच जाऊन आलो भाभीरला. हा. कारण की वापस इलेक्शन आहेत ना, माझ्याकडे पण माझ्या बहिणी भरपूर आहेत. हा. तसंच त्यातून एक ताई आहे निंबाळकर सरांची. मग ताईला काल भाऊबीज घेऊन जाऊन आलो मी. हा. अंकुरन दिदीला बघून सुद्धा आलो त्यांच्याकडे, भाऊबीज करून मग सकाळी 8 वाजता घरी आलो. त्यातून पण तुम्ही येणार होते त्याच्यासाठी, त्यामुळे यावं लागलं लवकर. तसेच आमचे रविशेठ असतील म्हात्रे, त्यांचा लाडू बैल आहे, ते वैभव कदम म्हणून आहेत. मग त्यांच्याकडे रात्री आम्ही 2:45 वाजता बसून कोरेगाव मध्ये ते पण वाद मिटवण्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही मिटवून तिथनं मग सकाळी पहाटे घरी पोचल्यानंतर तुम्हाला पण शब्द दिला होता का मुलाखत द्यायचे, कारण की तुम्ही आज सातारावरून मुंबईमध्ये आले होते आणि जर तुम्ही आमचे पाहुणे आहेत आणि आम्हीच बोलवणं आणि तुम्ही इकडे येणं आणि आम्ही नाही भेटणं तर खूप मला वाईट वाटलं असतं. म्हणून आम्ही डे नाईट ड्रायव्हिंग करून सकाळी पोहोचलो. नक्कीच. धन्यवाद दादा. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं बघा, तुम्ही एकदा सातेवाडीचं मैदान झालं होतं आणि त्या मैदानामध्ये म्हणजे आधी मी त्यांना बोललो होतो की मथुरची मी मुलाखत घेतली नव्हती कधीच, त्यावेळेस सातेवाडीच्या मैदानात पहिल्यांदा घेतली. का तर मथुर पहिल्यांदा बलमा बरोबर 2 फेरे पळून फायनलला ठेवला होता ना. हो. हा, मी त्यावेळेस म्हटलेलं ज्यावेळेस बैल 3 फेरे पळेल त्यावेळेस मी बैलाची मुलाखत घेईन. पण त्यावेळेस गट, सेमी आणि फायनल चिखलेचा तेजा आणि मथुरनं जबरदस्त गाडी पळाली आणि खऱ्या अर्थानं त्या मैदानापासून फार मथुरचं नाव घाटावरती झालं. सर्वप्रथम मला तो मैदान जो मथुर आणि बलमा पळाला होता तिथे आम्ही फायनल घेतली होती. ते अक्षरशः तिथे माझी म्हणजे फायनल घेतली होतं असं मला वाटतच नव्हतं ना. ती फायनल मी मानत सुद्धा नाही, कारण की रितसर मला नियम अटीनुसार 3 फेरे पळून फायनल घ्यायची होती आणि आम्हाला काहीच अभ्यास नव्हता, काहीच नॉलेज नव्हता 3 फेऱ्याचा. आम्हाला वाटलं पण नव्हता का मथुर मधून पळेल. तर आम्हाला एकच वाटायचं का मथुर पब्लिकनेच पळणारा बैल आहे. पब्लिक संपल्यानंतर मथुर थोडा बाहेर जायला बघायचा. तर आम्हाला वाटला सुद्धा नव्हता का आमचा मथुर तिकडे 3 फेऱ्यामध्ये पळेल. एकच भीती असायची की मनामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नव्हतं आणि काही नव्हतं. नियम अटीनुसार जो रितसर पब्लिकच्या मनावर राज्य करून जो जिंकणार तोच खरा या महाराष्ट्राचा नंदी देव म्हणून संबोधला जातो आपण. आणि प्रत्येक महाराष्ट्रामधील जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे, आपला शेतकऱ्याचा वर्ग आहे, बैलगाडा शर्यती जेवढे गाडा मालक आहेत, चालक आहेत आणि फॅन फॅमिली कुटुंब आहे आणि जे आपले शर्यती शौकीन असतील त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनात यांनी प्रत्येकाचं मन जिंकून आज हा 5वं वर्ष आहे आमच्या दावणीला ना. सलग 5 वर्षात अखंड महाराष्ट्रात देशात प्रेम दिलेलं आहे, हे आम्ही आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे मथुर हरो काय जिंतो काय, आमच्या सर्व अपेक्षा शेवटपर्यंत हृदयात आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता असं काय राहिलेलंच नाहीये का मथुरकडनं काय अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. हा ठीक आहे, नाव चालवण्यासाठी नवीन आम्ही नंदी तयार करू आमच्या दावणीला आणि जे आम्हाला फॅमिली कुटुंब ज्या कुटुंबाने आम्हाला प्रेम दिलेलं आहे त्यांच्या प्रेमासाठी ते नंदी घेतोय आम्ही. आणि त्यांचा रणवीर राहुलभाई पाटील या नावाचा वारसा वर्षानुवर्ष म्हणजे चालला पाहिजे. आणि त्यांनी त्या कुटुंबाने जर प्रेम दिलेलं आहे ना, मग त्यांना कोणती तरी मथुरच्या पायावर पाय ठेवून ते नंदी बघायला भेटतील. कारण की जेव्हा पण कितीक महिने मथुर गेला नाही मैदानामध्ये तर जेवढी फॅन फॅमिली कुठून फोन करून सांगायचे आम्ही जातच नाही मैदानात, एकच सांगायचे. मग मला पण कुठेतरी वाईट वाटायचं, कारण की त्यांना एवढा आनंद असतो मथुर आल्यानंतर, त्यांचं म्हणजे मन भरून भेटतो त्यांना जे आनंद असतं ते आपलं. मग मलाच कुठेतरी वाईट वाटायचं. मग मी शुभमला नेहमी बोलत राहायचो काढा आपला बैल आता, पळायला पाहिजे. पण अक्षरशः परिस्थिती नाजूक असताना आपण पण त्याची केअर करून जर चांगला वाटत असेल, आम्ही एक फेरा काढून बघितला पहिले, चांगला पळाला. पण शर्यतीच्या टायमाला काल जी गती लावतो मथुर ती गती कुठेच दिसली नाही.
मग त्याच्यामुळे ठीक आहे, असू द्या, काहीतरी त्रास असेल त्याला, ते आता बघूया काय कारण आहे काय नाही. मग त्या सगळ्या गोष्टींचा वापस आम्ही अभ्यास करून मथुरला अजून चांगली ट्रेनिंग करू, अजून चांगले त्याच्याकडे लक्ष देऊन मग पुढे बिनजोडच्या मैदानामध्ये आणि 3 फेऱ्याला नक्की सर्वांच्या आशीर्वादा खातीर आणि प्रेमा खातीर मथुरला पुन्हा एकदा ज्या 4 वर्षांनी शर्यत गेल्या त्याचप्रमाणे पुढचा जो पण नियोजन असेल, पुढची जी पण शर्यत असेल ती थाटामाटातच आम्ही मथुरपासनं अपेक्षा करून ती करूया लवकरात लवकर. साधारण आता मथुरचं वय किती असेल दादा? आता मथुरचं वय 7 वर्ष आहे. कारण की जेव्हा आम्ही घेतला होता तेव्हा 18 महिने या 22 महिन्याचा असेल मथुर, 22 महिन्याचा असेल, 18 या 22 महिन्याच्या मध्येच असेल. मग त्याच्यावरून मथुरचं वय मला 7 वर्ष असं वाटतंय. नक्कीच मित्रांनो. आणि दादा अजून एक महत्वाची गोष्ट विचारायची म्हणजे आपलं घर आता आम्ही बघितलं, घरापासून बरंच हे अंतर आहे. हो, बैलाकडे कसं हे नसतंय किंवा काय? रोज येतो मी मथुर जवळ, कारण की मथुरला बघल्यावर थोडा आनंद वेगळा असतो. भले शर्यतीमध्ये सध्या कमी येतो, पण मथुरपाशी तर रोज येतो. त्याच्यावरनं अंगावरनं हात फिरवला पाठीवरनं तरी तो आनंद वेगळा भेटतो आणि मन भरून जातो. हे माणूस जसा देवळात नीतिमत्तेने जातो, रोज जातो, तसं तुम्हाला या नंदीचं दर्शन करायला यावंच लागतं. हा, रोज यावंच लागतो. आणि एक त्यांनी का जग दाखवलंय, त्याच्यामुळे इथे आल्यानंतर पोट भरून जातो, मन भरून जातो आणि म्हणजे मनाला शांती भेटते, वेगळी शांती असते. लोकांना पैशापासून शांती भेटत असेल, सुख भेटत असेल, पण मला याला बघून सुख, शांती, समृद्धी सगळ्याच गोष्टी भेटतात. त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो इथे येऊन. मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील, परंतु मथुरचे मालक आणि राहुल पाटील म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या मंत्र्याला ओळखणार नाहीत, पण राहुल पाटील म्हटलं की आज ओळखलं जातंय. ही बैलानं दिलेली तुम्हाला ओळख आहे. त्याच्यामुळे तर आम्ही आज आमचं पूर्ण कुटुंब, पूर्ण आम्ही सगळे घरातले असतील आमच्या, त्याच्यावर वेगळीच आमची माया आहे मथुरवर आणि त्याची आमच्यावर छाया आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्या आशीर्वादामुळे खूप एवढे संकट येऊन गेले, पण आज आम्ही सलामत आहे, सर्वांच्या सोबत आहे, वावरतोय आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने जिथे पण कार्य असतील, कार्यक्रम असतील, कुठेही असू द्या. आता किती ठिकाणी आम्ही जातोय, हिंदा तर खूप फिरलो. म्हणजे नवरात्र असू द्या, या शर्यतींच्या स्पर्धेचे उद्घाटन असू द्या, जालना पासून छत्रपती संभाजी महाराज नगर असेल, नाशिक असेल, बुलढाणा असेल, वापस सातारा, कोरेगाव, सांगली, कोल्हापूर, सगळ्या ठिकाणी उद्घाटनला फक्त ना फक्त त्याचा मुलेच आपल्याला मान सन्मान मिळालेला आहे आणि त्याच्यामुळेच ती दर्जा मिळालेली आहे. नाहीतर आपली अवकात पूर्णपणे शून्य आहे. म्हणून मथुर हा सगळा काय माझ्यासाठी. दादा, मथुर तर पळतोय, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलंय, परंतु त्याच्यानंतर आपण कोणते कोणते नंदी तयार केलेत किंवा काय येणाऱ्या काळामध्ये कुठली बैल आपल्या दावणीला दिसणार? आता जालन्यावरून अर्जुन आपण खरेदी केलं, ते त्याच्यानंतर रॉबिन खरेदी केलं आपण. देवा ड्रायव्हर असतील, भया चोरंबले असतील, त्यांच्याकडनं रॉबिन म्हणून खरेदी केला. तो रॉबिन आपण सध्या तरी जे सागर शेळके आहेत आमचे, त्यांच्याकडे ठेवलेला आहे. त्याच्यानंतर असतील दैवेद गोवेकर, ते सध्या त्यांचं नियोजन करतायत. त्याच्यानंतर छोटा मथुर आहे वाटेगावला, लक्षाच्या दावणीला, मोठ्या लक्षाच्या दावणीला, जो आपल्या अखंड महाराष्ट्राचा देव आहे, मोठा लक्ष, त्याच्या दावणीला आहे ना. खूप आनंद वाटतोय. तो सुद्धा आता दिवाळीच्या लवकरात लवकर त्याला सुद्धा इथे आणूया. म्हणजे आज खरेदी केलेली जे नंदी आहेत ते सगळे टॉप मध्ये पळणार ही आशा बाळगतो त्यांच्याकडून. आणि नक्कीच जर आपले कर्म चांगले असतील, आपला चरित्र चांगलं असेल, आपली नियती चांगली असेल, तर नक्कीच एखादा मथुरच्या आशीर्वादाने आपण कुठला तरी नंदी तयार करूया. तयार होईल, दावणीला लागायलाच पाहिजे. कारण की या शर्यती क्षेत्रामध्ये खूप सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत माझ्या जवळून. त्याच्यामुळे आज कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही ठेवला, निस्वार्थपणाने मथुरच्या सोबत राहिलोय. असं कधीच नाही का कोणत्या गोरगरिबाला आपण आपला नंदी पैऱ्याला दिलाय आणि त्याच्याकडनं कुठल्या अपेक्षा केल्यात का काय केलाय. आतापर्यंत जेवढे पण या शर्यती क्षेत्रामध्ये मी बघत आलोय ना, का एखाद्याचा नंदी पळायला लागल्यानंतर खूप नियती चेंज होऊन जाते. पण आमची नियती ती देवाला माहिती, परमेश्वराला माहिती आणि त्या मथुरला माहिती आणि या जगाला माहिती. त्याच्यामुळे नक्कीच का आमच्या दावणीला एक कोहिनूर हिला लवकरात लवकर तयार होईल. तशीच आमची शुभमची पण खूप मेहनत असते, गौरवची पण असते या नंदींच्या मागे. आणि त्या मेहनतीमुळे जेवढे आपण केअर करू, या चांगलं त्यांच्यावर लक्ष देऊ, त्यांच्यावर मेहनत करू, तर नक्कीच एक कोहिनूर हिरा लवकरात लवकर तयार होईल.
नक्कीच बैलगाडी क्षेत्रात तर हा कोहिनूर हिरा आहेच, परंतु तुमच्या मथुर सोडून तुमचा एखादा शर्यत क्षेत्रातील आवडता बैल कुठला? शर्यत क्षेत्रातील आवडता बैल सगळ्यात आधी आम्हाला म्हणजे जेव्हा आमच्याकडे वासरं होते लहान लहान तेव्हा गावठी बैल पण होते, परिस्थिती नव्हती आपली तेव्हा फॉर्मला असायचे. मोठा लक्ष असेल म्हणजे मोठ्या लक्षाला बघायची मजा काय वेगळीच असायची. तसे सोनारपाड्याचा सोन्या असेल, सोन्याला बघायची मजा वेगळी असायची. अजून कन्हैया असेल, वापस आमचा तेजा असेल, त्या टायमाला तेजा पण चांगला पळत होता. म्हणजे हा कुंभारकान पळायचा, हाईट कम आणि म्हणजे पब्लिकने पळून जसा मथुरात पळतोय तसा तो पळायचा. असे नामचिम बैल भरपूर होऊन गेले. वापस बलमा होता, बलमा पण चांगला पळायचा. तेव्हा तर खूप लहान होतो मी जेव्हा महाराजांचा तो बलमा पळायचा ना, तेव्हा खूप लहान होतो मी. असे बैल आपल्या डोळ्यासमोर नंदी होऊन गेल्यात. आमच्या गावातले पण काही जोड्या होत्या ना आमचे गुरु पवार असेल, आमचे काका असेल चंद्रविलास पाटील, त्यांच्यासोबत मी आधी या सगळ्या गोष्टी शिकून गेलो मी. कारण की नाशिकवरून सगळ्यात आधी जर इकडे बैल आणले असतील, इकडे नंदी आणले असतील ते आमच्या काकाने, हरणे आणि जुल्या. तिथपासून त्यांच्यासोबत मी या सगळ्या गोष्टी करत आलोय. परिस्थिती नसताना काकांनी साताऱ्यावरनं मेडिकल वाल्यांचा बैल आणला होता भावल्या म्हणून. बैल एक शर्यत पळाला, त्याच्यानंतर पळाला ना इकडे योगायोगाने, पण तिकडे नम्रातच पळायचा. इकडूनच्या फाट्या कडक असतात मुंबईच्या, पण बैल एवढा देखणा होता, तेवढा देखणा नंदी मी अजूनपर्यंत कधीच बघला नव्हता. तसंच आमचे सशा बावल्या पळायचा देसाईचा, घरची गाडी खूप जोरात पळायची. पुसेगाववरनं घेतली होती देसाईवाल्यांनी. ती एक नामचिंग गाडी म्हणजे बघितली होती मी, माझ्या डोळ्यांनी बघितली होती. त्याच्यानंतर स्वप्नील शेठ दातिवली, रामदास शेठ दातिवली स्वर्गीय असे आमचे नातेवाईक आहेत, त्यांचा संजय म्हणून पळायचा, चेंडू पळायचा. हे बैल मी बघितले होते. तसेच असे भरपूर असे बैल आहेत. बैल नव्हता तरी नाद जुना आहे. नाच जुना आहे, त्यांच्या शर्यती बघायला मजा यायची. अजून काही लोक आहेत असे भरपूर असे आहेत का आता ठीक आहे त्यांचे नाव घेऊ शकत नाही, पण त्यांच्यामुळे पण या शर्यतीमध्ये भरपूर असा आनंद आलेला आहे, मिळालेला आहे. ते पण आपण विसरू शकत नाही, कारण की त्यांना पण मी जवळून बघितलेलं आहे. नक्कीच बघा मित्रांनो, अनेक बैलांची नावं घेतली, जुन्या बैलांची नावं घेतली, तरी मथुर आणि राहुल दादा जरी नवीन बैलगाडी क्षेत्रात असले तरी त्यांचा नाद जुना आहे. दुसऱ्या बैलांना बघण्यासाठी आणि त्या बैलांच्यात आनंद बघत होते आणि आतापर्यंत त्या बैलगाडी क्षेत्रात त्यापासून ते आतापर्यंत इथपर्यंत येऊन थांबलेले आहेत. मित्रांनो, खरोखर अनेक गोष्टी आपण चांगल्या चांगल्या जाणून घेतल्या आणि येणाऱ्या लवकरच मथुर आपण सर्वांच्या आशीर्वादानं चांगला मैदानात आणि नम्रात मैदानात पळेल. घाटावरती काय कधी येईल काय आता काय असं? लवकरात लवकर येऊ. पहिले मला व्यवस्थित आम्हाला ट्रेन करू द्या मथुरला, म्हणजे जी पहिलीची रुटीन होती त्या रुटीनला लावू द्या. ही रुटीनला लावल्या तर नक्कीच मथुर आम्ही इथून तिकडे घेऊन येऊ. साताऱ्यामध्ये जिथे पण शर्यती असतील, जिथे पण मैदान असेल तिथे पळूया. पण लवकरच बिंदोडला आमचा महबूब सुद्धा आहे, ज्याने आम्हाला साथ दिली. दीपकजी पाटील, कान्हा असतील, ज्ञानू असतील, त्या महबूबने आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे. म्हणून मथुर आणि महबूब ही अपरिचित जोडी होती. नक्कीच त्याचा वारंवारता उल्लेख करत असतो मी, करत राहील, कारण की त्यांच्यामुळे अखंड महाराष्ट्रात बिंदोडमध्ये नाव झालेलं आहे. मथुर मथुर आणि महबूबची गाडी महबूब. हा, आता घोटचा जो युवा आहे आपला सर्जा, आज म्हणजे सर्जाकडनं पण भरपूर अपेक्षा आहेत, कारण की ते पोरं पण चांगले आहेत आणि नंदी खूप पळतोय. आणि एखादा जर पळतोय तर पळतोयच बोलायला लागेल. आज जसं आहे बकासूर असेल, भरपूर नामचिम बैल आहेत, बुलढाणा बाब्या वगैरे सगळे बैल आहेत. आपले सगळ्या बैलांवर आपला प्रेम आहे. लक्ष्मणराव असेल आमचा, भारत केसरीला त्यांनी पण खूप साथ देऊन एक नंबर पटकावला होता. असे भरपूर असे बैल आहेत का त्यांचे ते आपल्या हृदयामध्ये आहेत. हा, आणि काही जुनी बैल बघा पळायची थोडी बंद झाली लक्ष्मणराव थोडासा लागल्यामुळे, परंतु आता परत पेटली ती बैल. मैब्या झाला, लक्ष्मणराव झाला, बलमा झाला, हे 100% कमबॅक करणार. कारण की त्यांच्या जिद्दीने जे पळणारे असतात, कसं आहे सुखदुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण हार नाही मानली पाहिजे. त्या मालकांनी कधी हार नाही मानली, ते त्यांचे नंदी पळवत ठेवले आणि त्यांना नक्कीच यश आता प्राप्त झालेला दिसतोय ना. याच्या पुढे पण त्यांचा यश मोठा येईल आणि कमबॅक नक्कीच करणार, जसा बब्यानी केला, आज लक्ष्मणराव करतोय. कधी कधी लोक बोलतात बकासूर संपला, मथुर संपला, हे सगळे संपले. कोणी नसतं संपलेलं. ते नक्कीच त्यांच्या त्या पळण्याच्या जोरावर नक्कीच मालकासाठी नक्कीच नाव करणार आणि ते लोकांना दाखवून देणार की बाबा आम्ही आहेत.
एखादा बोलतो टायगर जिंदा हा, आहे. या प्रकारे हे सगळे नंदी आहेत. म्हणून कोणीच कोणाला कधी कमी लेखू नका. हा क्षेत्र खूप आनंदाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, याचा आनंद घ्या. ह्याच्या म्हणजे जो प्रेम आहे, तो आशीर्वाद आहे लोकांचा, ते आपण घेऊन या क्षेत्राला आपण टिकून त्याच्यावर अखंड लोकांनी जो दिलेला प्रेम आहे त्यांच्यासाठी आपण हा खेळ नेहमी सुरळीत ठेवला पाहिजे. आता हे एवढं मोठं फार्म हाऊस फक्त यांच्यासाठीच आणि यांच्यावरती प्रेम करणारी लोक येतात त्यांच्यासाठी हे बनवलेले आहे. आता काय आणि फार्म हाऊस मध्ये आता नक्की काय काय बनवलेलं आहे आपले काय? आता इथे आपण 7 कॉटेज बनवल्यात, स्विमिंग बनवलाय 50 फुटाचा, त्याच्यानंतर किचन आहे, जेवण वगैरे कारण की कोणी लांबून पाहुणे वगैरे आले, बंगला बनवलाय चिरांचा फॅमिलीसाठी, कधी रेस्ट करायला आले फॅमिली आमचा कुटुंब. त्याच्यानंतर तिथे एक रूम बनवलाय, इथे जे लक्ष ठेवणार त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर मथुरसाठी एक छोटासा घर बनवणार आहे लवकरच, या 2-4-6 दिवसात काम चालू करेल मी. म्हणजे त्याचं आयुष्यभर इथंच देखभाल होईल. याप्रमाणे जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत इथेच राहील. त्यासाठी त्याला चांगला मी लवकरच या 2-4 दिवसात नवीन घर त्याच्यासाठी तयार करणार आहे. आणि किचन वगैरे कधी तुमच्यासारखे मित्र माझे आले लांबून ते रेस्ट करू शकतात. कोणी इथे जेवायला नसला बनवायला तरी स्वतःच्या हातातून जेवण खाऊन बनवून त्या किचन मध्ये सगळ्या गोष्टी असतील, सुख सुविधा मटेरियल असेल त्यातून स्वतः बनवून खाऊ शकतात. या सगळ्या सुख सुविधा मी इथे करणार आहे. नक्कीच मथुर विषयी जाणून घेतलं, परंतु आपण नवीन नंदी खरेदी केलाय त्याच्याकडे पण थोडस जाऊ अर्जुन, आणि अर्जुन विषयी थोडस जाणून घेऊया. मित्रांनो बघू शकताय आतमध्ये गोट्यामध्ये बांधलेला आहे गाडी घुमा के अर्जुन. निकल नाही. मित्रांनो बघा एवढं मोठं एक जवळपास 1 एकरामध्ये फक्त बैलासाठी आणि बैलावरती प्रेम करणाऱ्या अर्जुनवाल्याचा लोकांसाठी हे जावेद धुरानी ना? farm house बांधायचं चाललेलं आहे. बघू शकताय अर्जुन नावाचा नवीन बैल दादांना खरेदी केलेला आहे. लहान आहे अजून अर्जुन. हा, आता काय दाती काय आहे अजून तो? 2 दाती आहेत, आता दात लावल्यात 2. हा, 2 दाती दुसरा झालेला आहे. हा, कुठून खरेदी केला किंवा काय? हा आपले देवा बैलाचे मालक आहेत फौजी आहेत ना, हा हा मला फौजींनी खरेदी करून दिलेला आहे. हा. जे जावेद धुरानी आहेत जालन्याचे नामवंत ड्रायव्हर आहेत. हा त्यांचा वासरू आहे. आणि तसंच माझा सोन्या राजा सोन्या वारला त्या क्वालिटी मध्ये मला वाटला. आणि अर्जुन म्हणजे तो अर्जुन नाहीये, हा अर्जुन आपला एक त्याच नंदी सारखा दिसतोय, सेम तसाच दिसतोय. त्याचा आनंद आहे. त्या सरांची पण इच्छा होती अर्जुन घ्यायची. ठीक आहे, योगायोगाने त्या मालकांना तो अर्जुन नव्हता द्यायचा. आम्ही ह्या कमी पैशाने आणि एखाद्याच्या प्रेमापोटी हा अर्जुन आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे याच्यात आमच्या थोड्याशा सरांच्या आठवणी जिवंत राहिल्या थोड्याशा. शर्यत वगैरे ज्या झाल्यात किंवा काय असं नाही? आता 4-6 दिवस झाले, आताच आणलाय त्याला. आणि लवकरच त्याला उद्याचा चालू आहे फेरा काढायचा. आता तो परिंदा आणलाय तस्कर त्याला, आणि घरच्याच गाडीला आपल्या फेरा काढायचा चालू आहे. आणि पळूया, अजून लहान आहे. याच्याकडनं अपेक्षा आहे का वासरू काहीतरी करू शकतो, कारण की स्पीड खूप आहे आणि दोन्ही खांदी पब्लिक मध्ये पळणारा वासरू आहे त्याच्यामुळे. आणि ही जी क्वालिटी आहे हे खूप फार कमी भेटतात, आणि 100 मधनं एखादा असा नंदी भेटतो. खूप पारखून घेतलेला आहे याला, याच्यावर खूप म्हणजे महिने झाले हा वासरू मला घ्यायचा होता. कारण की मी जेव्हा जालन्याला उद्घाटनला गेलो होतो त्या आमदार साहेबांच्या इकडे, त्या टायमाला मी याला माझ्या समोर पलताना बघितला. 1 पॉइंट साठी 1 नंबर साठी राहिला होता. आणि शरीर वैशिष्ट्य एकदम चांगलं आहे त्याचा. पाठचा भाग, छाती, सगळ्या गोष्टी, वैशिंड वगैरे सगळ्या गोष्टींनी, भवरी वगैरे सगळ्या गोष्टींनी क्लिअर आहे. त्याच्यामुळे अर्जुन हा अपेक्षा ठेवतो का अर्जुन काहीतरी चांगला करू शकतो. तसा रॉबिन म्हणून आहे, आज बारक्या सोन्यामध्ये करतो, पण बारक्या सोन्याला तोंड काढून पळतोय आज अर्जुन. खूप लहान आहे यो आपला रॉबिन पण रॉबिनला खूप गती आहे, मी बघितलंय पळताना, कारण की दोन्ही खांदी पळतोय रॉबिन पण रॉबिन आता असं समजतंय का आतनं पळणारा वासरू वाटतोय. पण ठीक आहे, सगळेच पब्लिकने नसतात, आतापर्यंत सगळे पब्लिकचे होऊन गेले. एखादा तरी नंदी व्हाईट गोल्ड आहे, लोकांची इच्छा होती का तुमच्या पण दावणीला एक खिल्लार जातीचा, हा, तर ते पण सगळ्यांची अपेक्षा होती, ती पण पूर्ण केली. तो एक सुद्धा घेतला मी रॉबिन म्हणून.
नक्कीच मित्रांनो, नंदी बघू शकताय तुम्ही. मीही फसलो मग अशा अंधारात पलीकडे बांधलेला होता. खरोखर अर्जुन म्हटल्यानंतर असं वाटलं की तोच अर्जुन जो ना आता अनेक मैदान लखन आणि अर्जुननं गाजवलेत, सेम त्या अर्जुनचीच कार्बन कॉपी आहे. आणि दादांना सांगितलं आता लवकरच आपल्याला हाही मैदानात पळताना दिसेल. बघा तुम्ही, शरीर यष्टी त्याची जबरदस्त आहे. आणि जो म्हणतो ना आपण बांधा, दादानं सांगितलं कोणताही बट्टा नाही. शरीर यष्टी बघा तुम्ही, सगळ्या गोष्टी बघा, एकदम जबरदस्त असा बैल आहे. आणि हे सर्व करायचं म्हणजे यासाठी नाद लागतो. पैसे दादा अनेक लोकांकडे आहेत, परंतु हा नाद रक्तात असावा लागतो. आणि मेहनत करायला पाहिजे ह्याच्यावर. आणि आपण आपल्या नंदीना व्यवस्थित खाणं पिणं, त्यांना काय आजार आहे, आता हा लांबून जालन्यावरनं फर्स्ट टाइम आला, एवढा 14 घंटे रनिंग केला, मग त्याला थकवा झाला होता. 4 दिवस तर निस्ता बसूनच राहायचा. मग त्याच्यावर आपण दवा गोळ्या उपचार, आता शुभम तर आमचा डॉक्टरच झालेला एक पैकी, कारण की तुम्हाला सगळ्या प्रकारचे टॉनिक दिसतील इथे. मग त्याची छाती मोकळ्या होण्यासाठी, त्याचे पाय काय भरले असतील, या सगळ्या गोष्टींसाठी आपण दवा औषधं. आणि एक बोलता बोलता राहूनच गेलं, आमचे डॉक्टर भाऊ आहेत, डॉक्टर भाऊ सतीश भाऊ आमचे. या सतीश भाऊनी अक्षरशः आमच्यावर एवढा मोठा उपकार केलेला आहे. आमच्या मथुरला त्यांनी या लंपीच्या आजारातून बाहेर काढलेला आहे. आणि त्यांचे उपकार आम्ही आयुष्यभर कधीच विसरू नये. आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते उपकार लवकरच आम्ही फेडू त्यांच्यासाठी. कारण की माझ्या मथुरला आज दिसतोय तो लोकांसमोर, ज्या जनतेसमोर, तो फक्त ना फक्त त्या सतीश डॉक्टर मुले. असे डॉक्टर होणे नाहीये, कारण की जर त्यांचा ध्येय असा असतो, एखाद्या नंदीची मी ट्रीटमेंट चालू केली, मग तो मालक तिथे येऊ नाही येऊ, मी त्या टायमाला येईल, त्या टायमाला दवा गोळ्या इंजेक्शन सलाईन जे काय लागेल ते त्याचं तो काम करून जातो. पण असं कधीच त्यांनी बघितलं नाही त्या सतीश डॉक्टरने. आणि ते सतीश भाऊ आहे, त्या इथे दादा नाहीये, इथे पैसे कोण देणार का काय कोण देणार, कधीच नाही. सगळ्या गोष्टी मथुरला जितकेशी ते करून त्यांचे ते निघून जायचे. पण कधी विचारलं नाही दादा एवढे पैसे झाले का तेवढे पैसे झाले. म्हणून नक्कीच त्यांचा उल्लेख मी आयुष्यभर करत राहील. आयुष्यभर त्यांचे उपकार कधीच मी विसरू शकत नाही. आणि कधी पण रात्री बेरात्री त्यांचा कोणताही काम असू द्या माझ्याकडे आवर्जून करेल. आणि तन मन धन पूर्ण सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना पाठिंबा देणार आहे. कारण की आज जो माझा मथुर दिसतोय त्यांच्या मुले दिसतोय आणि शुभमचे मेहनती मुले. नक्कीच दादा, धन्यवाद. मित्रांनो, आपण आलो आणि दादांच्या संपूर्ण फार्म हाऊस म्हणा किंवा जेवढी बैल आहेत, घर बघितलं, आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. खरोखर मनाला आनंद वाटला. आज समाजामध्ये पैसे अनेक जण कमवतात, परंतु या ज्या नंदींमुळे मान सन्मान आणि नाव झालंय ते अखंड महाराष्ट्रभर, अखंड भारतभर नाव झालेलं आहे. असंच बैलगाडी क्षेत्र टिकावं, असंच वाढावं. एक लोकांना थोडासा संदेश द्या की या क्षेत्रामध्ये मित्रांनो असं तळमळीनं मनापासून वाटतं. मी जरी निसर्गाची नाळ चॅनेल असेल, तुमच्यामुळेच मी एक तळागाळातला गरीब घरातला मुलगा आहे, पण अखंड महाराष्ट्रभर या नंदीमुळेच माझा चॅनेलही मोठा झाला. आणि मी अनेक ठिकाणी अशा लोकांच्या किंवा बैलांच्या मुलाखती घेत असतो. हे सर्व नंदीचा मी या क्षेत्रामध्ये भाऊ जवळून बघितलाय. सगळ्यात जर इमानदार युट्यूबर्स असतील यांना मी जवळून बघितलंय. हे माझी मुलाखत घ्यायला कधीच येत नव्हते. त्यांच्या मनामध्ये पहिली गोष्ट बसलोच नव्हतो. आम्ही तिथे जेव्हा विषय झाला आपला बलमामध्ये पळालो, अक्षरशः ते जिथं आम्हाला म्हणजे आम्ही ती बाळगलीच नव्हती, ते काही आम्हाला कळतच नव्हतं. मी तेव्हा तुम्हाला तिथे बघितलं होतं, तुम्ही त्या टायमाला आमच्या जवळ पण नाही आले, कारण की ती तुम्हाला जमत नाही. हा बरोबर आहे. मग त्याच्यापासून तुम्ही सातेवाडीला माझ्याकडे आले. मी तुम्हाला तिथे बोललो, भाऊ तुमचीच वाट बघतोय, तुम्ही पहिले या, तुम्ही आधी या मुलाखत घ्यायला. मग हे काय असते, एक जे खरेपणा असते, जी सच्चाई असते, नक्कीच तिथे पाठिंबा द्या, त्यांच्या सोबत राहा. आणि हा क्षेत्र चालवण्यासाठी कधी कधी काही गोष्टी गिळायला शिका. जशा आज मी गिळतोय, बघून न बघल्यासारखा करतोय. या बिनरोड मध्ये पण भरपूर अशा गोष्टी बघतोय मी, कारण की जो मथुरने अखंड 4 वर्ष तो दरारा ठेवला होता, आज काही गोष्टींवर नियतीने जे इकडूनचे काही असतील लोक, ते कुठेतरी असे बाकीच्या गोष्टी म्हणजे हाच का पुढे प्रत्येक टायमाला, तर असं काही नसतं. मीच नाही,
जेवढे नंदी असतील अखंड महाराष्ट्रातले, जो त्याच्या पलाच्या जोरावर जो मालकाचं नाव करतो तोच पुढे जाणार आहे इथे. तोच इथे मी आणि अजून कोणी हे काहीच नाहीये, हे जास्त दिवस टिकणार नाहीये. कारण की ज्यादा नंदी पळेल तो 4 वर्ष पळेल, 5 वर्ष पळेल का 6 वर्ष पळेल, त्याच्या पलाच्या जोरावर पळून तो नाव करतोय. मग ते कोणी नाव मिटवण्याचा प्रयत्न करेल ते मिटत नाही. मग त्याच्यामुळे प्रत्येकाची नेहमी ती साफ ठेवा, चांगली ठेवा. नक्कीच तुमच्या दावणीला मथुर सारखा अजून 4 मथुर प्रत्येकाच्या दावणीला घडले पाहिजेत, यात मी शुभेच्छा देतोय. कारण की या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने संयम ठेवा, संयम बाळगा. बाकीच्या गोष्टी भांडण होत असतील का बाकीचे कुठे आपले या क्षेत्राला कालबोट लागत असेल ते आपण कोणीच असं वागू नये. म्हणजे माझ्याकडून मी सगळ्या गोष्टी झेललेल्या आहेत म्हणून तुमच्यावर या गोष्टी नाही आल्या पाहिजेत. आज निंबाळकर सर बघतोय अशा कित्येक गोष्टी आहेत इकडे झालेल्या आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत आपल्या क्षेत्रामध्ये. हा क्षेत्र खूप आनंदाचं आहे, लोक खूप मजा घेतात, पूर्ण कुटुंब मजा घेतात. पूर्ण कुटुंब प्रत्येकाचे महिला वर्ग असेल, आपल्या आई बहिणी असतील, प्रत्येक जण बघत राहतो आमचा नंदी कुठल्या गटाला पळतोय. लाईव्हला येऊन जे चाट पण करत असतील, लाईव्हला येऊन प्रत्येकाचे समर्थक असतात. मित्रांनो, कधी तुम्ही फक्त कमेंटमध्ये घाण शब्द वापरता या काय चुकीच्या कमेंट्स करता, ते कमेंट मध्येच करू शकता तुम्ही, समोर येऊन कधीच करू शकत नाही. पण त्या कमेंट मध्ये आपल्या प्रत्येकाच्या आई बहिणी बघत राहतात, हे सुद्धा विसरू नका. नक्कीच दादा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज घराघरामध्ये मी एखाद्याच्या घरी गेलो तर ती माता माऊली म्हणत असते की ज्यावेळेस चॅनेल कुणी लाईव्ह चालू नव्हतं, सुरुवातीला आपण लाईव्ह दाखवायला लागलो मोबाईलवरून, पण त्या म्हणतात ना की बाबा तुमच्यामुळे आम्ही बघू लागलो, किंवा म्हणजे घराघरात महिला सुद्धा आज बैलगाडी शर्यत बघू लागलेली. त्याच्यामुळे मी या सगळ्या काही गोष्टी बोलतोय ना, कारण की प्रत्येकाची आई बहीण प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचा नंदीवर करणारा प्रेम असतो, ते बघत राहतात बाबा आपला नंदी कधी पळतोय. आता ज्यांचे नाही ते शर्यती शौकीन आज चाहते झाल्यात. आज क्रिकेटपटू असतील, किती क्षेत्रातील लोक असतील, प्रत्येकाने नंदी घेतल्यात. आमच्याकडे मी बघितल्यात कित्येक असे नवीन नवीन शर्यती शौकीन आहेत, तर त्यांना म्हणजे हा क्षेत्र चालवण्यासाठी या क्षेत्राला प्रोत्साहन येण्यासाठी अखंड महाराष्ट्राने प्रेम दिलेलं आहे. जेव्हा चालू नव्हता त्या टायमाला आपण एवढी मेहनत केलेली आहे, मग आता चालू झालाय तर प्रत्येकाने बाकीच्या गोष्टी गिळायला शिका आणि चांगलं वावरायला शिका. प्रत्येक नंदीला प्रोत्साहन द्या, प्रत्येक नंदीला पाठिंबा द्या. प्रत्येकाचा गोरगरिबाचा नंदी पुढे जाऊ दे आणि त्याला प्रत्येकाचा आशीर्वाद लागू दे ना, त्याच्या आशीर्वादाने आपलं सुद्धा नक्कीच कल्याण चांगलं होईल. नक्कीच मित्रांनो, एवढी मुलाखत छान झाली, तुम्ही मनापासून ऐकली. आपल्याला हे क्षेत्र टिकवायचंय, शेतकऱ्याचा नाद जगवायचा आहे, बैलगाडी क्षेत्र टिकवायचंय, यासाठी तुम्ही आम्ही सर्वांना काम करायचंय. फालतू गोष्टीला वाव देऊ नका, चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. दुसऱ्याच्या नंदीमध्ये आपला नंदी बघायला शिका, तरच आपलं बैलगाडी क्षेत्र टिकणार आहे, वाढणार आहे. दीपावलीच्या परत एकदा मी तुम्हाला सर्वांना माझ्या चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. बैलगाडी क्षेत्रात मालक अनेक बघितलं, शेट अनेक बघितलं. शेट ही संकल्पनाच मला माहित नव्हती की शेट नक्की काय असतो, परंतु सुटाबुटात पांढऱ्या गाडीत मोठ्या फॉर्च्युनर गाडीत आला की आपण त्यांना शेट म्हणायचो. परंतु बैलगाडी क्षेत्रात शेतकऱ्यागत अनेक मैदानामध्ये मी बघत असतो, राहुलबाई ज्यावेळेस गाडी झुंपायला जातात, खाली जातात किंवा मैदानात, कधी पायामध्ये चप्पल घालत नाहीत किंवा छकड्यामध्ये उभं राहिला तर कधी चप्पल घालत नाहीत. काय दादा, म्हणजे याच्या मागचं काय कारण की तुम्ही अनेक मी ठिकाणं बघितलेलं आहे की कुठलंही मैदान असो, किती चालायला लागलं तरी तुम्ही बघितलं, किंवा बैलगाडी झुंपायला, छकडा झुंपायला तुम्ही स्वतः जाता मैदानात. काय असतं भाऊ माहितीये का, हा नाद आहे रक्तात. त्याच्यामध्ये हे लहानपणापासून आहे ना, लहानपणापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. कारण की माझं बालपण गेलाय आणि योगायोगाने मला महादेव भेटलाय आणि कुठेतरी त्याच्या गादीवर जेव्हा आपण चढतो तेव्हा आपण चप्पल घालून चालतो, ते शोभत नाही. त्याच्यामुळे मी कधीच पूर्ण आयुष्यामध्ये कधीच बुट नाही घातली या चप्पल नाही घातली. आणि जर आपण त्या छकड्यावर चढतोय ते आपण आपला बघण्याचा दृष्टिकोन एक देवरूप आहे. मग हा माझा नंदी आहे ना, याच्यावर मी पाय ठेवणं हे शोभत नाही मला. त्याच्यामुळे मी कधीच चप्पल वगैरे बुट वगैरे घालत नाही, हे कोपऱ्यात फेकून देतो मी. कारण की हा देव आहे माझ्यासाठी ना, प्रत्येक नंदी माझ्यासाठी देव असणार. मी कोणाच्या पण छकड्यावर चढू द्या एक प्रेमापोटी, पण मी कधी बुट घालून आणि चप्पल घालून चढत नाही. आणि बिना चपलीचं खूप आनंद वाटतंय. म्हणजे जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये ज्या मैदानात उतरतो ना, तेव्हा तो मैदान, ही माती, आपली भूमी, आपलं देव आहे. या भारत मातेला वंदन करून आपण कधी या मैदानामध्ये प्रत्येक आपण उतरत राहतो. मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक बैलगाडा मालकांनी आपण पाळलं पाहिजे.
कारण की या नंदीनेच आपल्याला ह्यो अखंड देश, अखंड महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी दिलेला यांनी प्रेम आहे. कुठल्याही देवस्थानाला जावं का तिथे आपल्याला अक्षरशः देव डोळ्यांनी बघायला भेटो, फक्त ना फक्त या नंदीमुळे. कोणत्याही भागात जाऊ द्या, मी तिरुपतीला जाऊ द्या, कोल्हापूरला जाऊ द्या, आमचं कुलदैवत आहे तुळजा माता असू द्या, वापस आपले जेजुरी असू द्या, म्हणजे खूप ठिकाणी असे प्रत्येक ठिकाणी फक्त या नंदीमुळे मला हे सगळं भेटलेलं. त्याच्यामुळे मला त्याची किंमत आहे, त्याची कीव आहे, त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी पाळतोय. त्याचं कारण फक्त हेच आहे का माझ्यासाठी जो मैदान आहे ती भारत माता आहे. त्या मातेला वंदन करून त्या मैदानामध्ये आपण उतरतोय. नक्कीच भारत मातेला जमिनीला तर पाय लागतात आणि या नंदीच्या साठी कधी म्हणजे मैदानात कुठलेही जाऊ कधी चप्पल घातली जात नाही. खरोखर अशा बैलगाडी मालकांना मी सलाम करतो. अनेक लोक बघितल्यात लोकांच्या जीवावर किंवा अनेक मुलांच्या जीवावर बैलगाडी शर्यत, परंतु आज छकडा जुंपण्यापासून ते सर्व गोष्टी सुट्टीपर्यंत सर्व गोष्टी राहुल दादा करताना बघतायत. खरोखर मी यांच्या कार्याला सलाम देतो. उतारलं कुठल्याही क्षेत्रात तर टॉपला जायचं हे त्यांच्याकडून आपण शिकलो आणि खरोखर सुंदर वाटलं. आज मुलाखतीत हा शेवटचा मुद्दा राहिला होता, आपण परत पुढे सांगितला आणि खरोखर दादा तुम्हाला भेटून खूप आनंद वाटला. कधी मी मोठ्या शेठ लोकांची तुम्हाला म्हणतोय का, तुम्ही पायात न चप्पल घालण्यामुळे मी आज माझं पाय या तुमच्या धर्तीला लावायला आलेलोय. खरोखर मी आज पहिली मुलाखत असेल की एका मोठ्या शेठ विनायक शेठ नंतर तुमच्याच घरी येऊन मी घेतलेली. विनायक शेठ पण एक राजा माणूस आहे, दिलदार माणूस आहे, सच्चा माणूस आहे विनायक शेठ. आज नाव काढलंय म्हणून बोलतोय. त्या व्यक्तींची माझी कधी मुलाखत नाही झाली, नाही कधी भेटलो असेल तरी हाय हॅलोच केला असेल, दादा नमस्कार केला असेल त्या व्यक्तीला. पण तो व्यक्ती या क्षेत्रामध्ये चांगला आहे आणि खेळाडू आहे, खेळाडू वृत्ती त्याच्याकडे आहे ना, त्यांच्यात धमक आहे आणि रग आहे का हा वारसा त्यांचा मी जवळून बघतो खूप. त्यांच्याकडे पण एक सुलतान बैल आहे, हा ते सुलतान पण बिनजोड गाजवलेला बैल आहे मथुर या महबूब मध्ये. मित्रांनो बघा, विनायक शेठ देशमुख लेंगरे दुबईत राहून बैलाचा नाद जोपासणारा एक माणूस, त्यांच्यासाठी राहुल दादाने एक उद्गार काढलं. हीच दोन अशी बैलगाडी क्षेत्रातील माणसं आहेत की त्यांच्या घरी जाऊन आपण मुलाखत घेतली. खरोखर माझ्याही मनाला आनंद वाटला. आज खूप उशीर झालेला आहे, आपल्याला इथून सातारला जायचंय, उद्या माळशिरसला जायचंय. नक्कीच दादा खूप छान वाटलं. जय श्रीराम. जय श्रीराम.